हाय हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. आज शुक्रवार असल्यामुळे मी नॉनव्हेजचा बेत आखलेला आहे. उद्यापासून नवरात्रीची साफसफाई सुरू होणार आहे आणि रविवारपासून देव बसणार आहे. तर आता 9-10 दिवस आपल्याला काही खायला मिळणार नाही. त्यामुळे मी आज शेवट चिकनची थाळी बनवून घेणार आहे. इथून पुढे 9 दिवस आपल्या घरी काय नॉनव्हेज. मी आज मसाले भात बनवला आहे. नॉनव्हेज जेवणासोबत मसाले भात खूपच छान लागतो बघा, म्हणून मी आज मसाले भात बनवला आहे. त्यासोबत लगेचच मी अंडा करीसुद्धा बनवून घेतली. तोपर्यंत आपला भात झालेला आहे. लगेच मी रश्श्याची तयारी करून घेतली आणि रस्सा देखील फोडणी घातलेला आहे. रस्सा बघा कसा असा मस्त असा तर्रेवाला झालेला आहे. रस्सा खूप सुंदर दिसतो आहे. चिकन सुक्कं बनवून घेतलेलं आहे. चिकन सुक्क्यासाठी मसाला मी परतून घेतला थोडा वेळ. त्यामध्ये लगेचच हळद, लाल तिखट, चिकन मसाल्याचा वापर केलेला आहे. त्याच्यामुळे आपल्या चिकन सुक्क्याला खूप छान चव येणार आहे आणि आपलं चिकन सुक्कं मस्त असं टेस्टी लागणार आहे. मी जेवणामध्ये नेहमी चटणीचा वापर जास्ती करते. मला झणझणीत जेवण खूप आवडतं, म्हणूनच मी तिखट जेवण बनवते, जेणेकरून आपल्याला जेवल्यासारखं वाटतं. आणि नॉनव्हेज जेवणामध्ये तिखट झालंच पाहिजे, नाहीतर नॉनव्हेज जेवल्यासारखं वाटतच नाही. बघू शकता आपलं चिकन सुक्कं किती छान दिसत आहे. मस्त अशी तर्री आलेली आहे. चिकनची भाजी आपली खूपच सुंदर झालेली आहे. मी लगेचच भाकरी पण करून घेतल्या. मी आज तांदळाच्या भाकरी केलेल्या आहेत. मांसाहारी जेवणासोबत तांदळाच्या भाकरी खूपच छान लागतात. भाकरी बघा किती छान फुगते. मस्त अशी भाकरी फुगलेली आहे. नॉनव्हेज जेवणाचं ताट किती छान दिसते बघू शकता. ताट बघता क्षणीच तोंडाला पाणी सुटलेलं आहे. तरी बघा किती